नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कात्रज ते कोंढवा या नवीन रुंद होणाऱ्या रस्त्याचा एक अपडेट बघणार आहोत। मित्रांनो, भूसंपादनाची प्रक्रिया वेगात पार पडली तर प्रकल्पाला देखील वेगात सुरुवात होते व कुठल्याही अडथळ्याविना प्रकल्पांच्या कामांना वेग येतो। परंतु भूसंपादनाच्या बाबतीत जर काही अडथळा निर्माण झाला तर त्याचा परिणाम हा प्रकल्पावर होतो। अगदी त्याच पद्धतीने भूसंपादनात अडथळा आल्यामुळे पुण्यातील कात्रज ते कोंढवा रस्ता रुंदीकरणाचे काम रखडलेले होते। परंतु आता या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाविषयी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, कात्रज ते कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी निधीअभावी आवश्यक भूसंपादन रखडल्यामुळे या रस्त्याचे काम थांबले होते। परंतु आता राज्य सरकारने 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली। त्यामुळे नक्कीच आता निधी अभावी रखडलेल्या या महत्त्वाच्या रस्त्याचे काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कात्रज ते कोंढवा हा 4 किलोमीटर लांबीचा रस्ता दक्षिण पुण्यातील असून वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी पुणे महापालिकेने या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे ठरवले होते व हा रस्ता 84 मीटर इतका रुंद करण्यात येणार होता। याकरिता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजप सरकारच्या काळामध्ये या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले होते। परंतु 84 मीटर इतका रस्ता रुंद करण्यासाठी 2,88,000 चौरस मीटर जागेची गरज आहे। यापैकी फक्त 66,000 चौरस मीटर जागा ताब्यात घेण्यात आली असून 58,000 चौरस मीटर जागेवर हा रस्ता आहे। उर्वरित 1,28,000 चौरस मीटर जागेचे भूसंपादन अद्याप रखडलेले होते। यासाठी लागणाऱ्या जमिनी किंवा जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने जागेच्या मालकांना विकास हस्तांतरण शुल्काचा अर्थात TDRचा पर्याय दिला होता। परंतु जमिनीच्या मालकांना रोख मोबदला हवा असल्यामुळे ही प्रक्रिया रखडली होती। याकरिता रोख स्वरूपात भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यासाठी 815 कोटी रुपयांची आवश्यकता आहे। या निधी संदर्भात राज्य शासनाकडून आदेश निघाल्यानंतर मे महिन्याच्या अखेरपर्यंत हा निधी महापालिकेला मिळणे अपेक्षित आहे व हा निधी आल्यानंतर 50 मीटर रस्ता रुंदीकरण करताना त्यामधील जमीन मालकांना रोख नुकसान भरपाई देऊन रखडलेले काम मार्गी लावता येणे आता शक्य होणार आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।